नमस्कार. चला आज आपण एका अद्भुत सफरीवर निघूया. मराठी साहित्यातलं एक सर्वोच्च शिखर म्हणजेच ज्ञानेश्वरी आणि तिच्या पहिल्याच ओवीचा अर्थ आपण उलगडून पाहणार आहोत. आणि विश्वास ठेवा, ही फक्त एक सुरुवात नाहीये, तर यात जणू काही संपूर्ण तत्वज्ञानाचं सार दडलेलं आहे. बरं, मग चला थेट मुद्द्यावर येऊया. पण एक मिनिट थांबा. सगळ्यात आधी एक प्रश्न मनात येतो की नाही, की कुठल्याही मोठ्या ग्रंथाची सुरुवात अशी नमस्काराने किंवा वंदनेने का होते? यामागे ना एक खूप जुनी आणि महत्वाची परंपरा आहे. ज्ञानेश्वर माऊली इथे काही वेगळं करत नाहीयेत. ते त्याच वैदिक ऋषीमुनींच्या परंपरेचं पालन करतायत. बघा, कुठलंही मोठं काम सुरू करण्याच्या आधी मंगलाचरण करण्याची एक पद्धत होती. म्हणजे काय, तर एक शुभ सुरुवात, एक प्रकारचं आवाहन, जेणेकरून जे काही काम हाती घेतलंय ते व्यवस्थित कुठल्याही विघ्नाशिवाय पार पडावं. आणि ज्ञानेश्वरीच्या बाबतीत हे मंगलाचरण म्हणजेच तिची ती पहिली अजरामर ओवी. चला आपण सगळे मिळून ती एकदा शांतपणे ऐकूया, मनातल्या मनात म्हणूया. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ऐकतानाच कसं एकदम भारदस्त आणि पवित्र वाटतं नाही का? पण या शब्दांमागचा नेमका अर्थ काय? म्हणजे ज्ञानेश्वर माऊली नक्की कोणाला नमस्कार करत आहेत, कोणाचं वर्णन करत आहेत? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधूया. आपण या ओवीचा प्रत्येक शब्द अक्षरशः फोडून बघू. सुरुवात करूया पहिल्या ओळीपासून, जिथे त्या आद्य तत्वाला नमन केलेलं आहे. तर पहिलाच शब्द येतो आद्या. आता आद्य म्हणजे काय? आद्य म्हणजे ते मूळ तत्व, जे सगळ्यात आधी होतं, म्हणजे ज्याला सुरुवातच नाही, जे अनादी आहे. आणि हेच संपूर्ण जगाचं, या सृष्टीचं मूळ कारण आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे कुठल्या देवदेवतेला किंवा व्यक्तीला नमस्कार नाहीये, तर थेट एकदम त्या अस्तित्वाच्या मूळ स्रोतालाच वंदन केलंय. आणि मग पुढे शब्द येतो वेद प्रतिपाद्या. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्याच्याबद्दल वेद सांगतात. म्हणजे हे जे आद्य तत्व आहे ना, तेच वेदांचा अंतिम सत्य आहे. चारही वेद ज्या एका परमसत्याचा शोध घेतायत, ते दुसरं तिसरं काही नसून हेच आहे, असं माऊली सांगतायत. बरं, ही झाली पहिली ओळ. आता वळूया दुसऱ्या ओळीकडे. बघूया हे तत्वज्ञान पुढे कसं जातं. कारण ही दुसरी ओळ आपल्याला त्या आद्य तत्वाचं स्वरूप कसं आहे ते सांगते. आणि इथले संकल्पना तर खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे. शब्द आहे स्वसंवेद्या. याचा अर्थ होतो जे स्वतःला स्वतःच ओळखतं. म्हणजे बघा, या सत्याला अनुभवायला किंवा सिद्ध करायला आपल्याला डोळे, कान किंवा बुद्धी अशा कुठल्याच बाहेरच्या गोष्टींची गरज नाहीये. ते स्वतःच स्वतःचा पुरावा आहे, स्वयंसिद्ध आहे. हा एक थेट आतून येणारा अनुभव आहे. आणि मग येतो या ओवीचा कळस, आत्मरूपा. म्हणजे हे जे अनादी तत्व आहे, ज्याच्याबद्दल वेद बोलतात, जे स्वतःच स्वतःला ओळखतं, ते कुठे बाहेर नाहीये. ते दुसरं तिसरं काही नसून आपलंच आत्मस्वरूप आहे, आपल्या आत असलेल्या चेतनेचं मूळ रूप. आणि खरं सांगायचं तर हेच या ओवीतलं सगळ्यात सुंदर आणि महत्त्वाचं ज्ञान आहे. ओके, तर आपण आत्तापर्यंत शब्दांचे अर्थ सुटे पाहिले. आता काय करूया, हे सगळे तुकडे एकत्र जोडूया आणि बघूया की यातून एक पूर्ण भव्य चित्र कसं तयार होतंय. चला आता या नवीन अर्थासहित आपण ही ओवी पुन्हा एकदा ऐकूया. प्रत्येक शब्दावर लक्ष द्या. ओम नमोजी याद्या म्हणजे त्या मूळ तत्वाला नमन. भेदप्रतिपाद्या, ज्याचं वर्णन वेद करतात. जय जय स्वसंवेद्या, जे स्वतःच स्वतःचा पुरावा आहे. आणि आत्मरूपा, जे दुसरं काही नसून आपलंच आत्मस्वरूप आहे. तर मग या एका ओवीतून आपल्याला काय कळालं? हे जे आद्य आत्मतत्व आहे ते नेमकं कसं आहे? 1. ते सगळ्याचं मूळ आहे, अनादी. 2. ते वेदांचं अंतिम सत्य आहे. 3. ते स्वयंसिद्ध आहे. आणि 4. सर्वात महत्त्वाचं, ते आपल्याच चेतनेचं, आपल्या स्वचं मूळ रूप आहे. आणि जाता जाता एक प्रश्न. जरा विचार करा की एवढ्या मोठ्या ग्रंथाची सुरुवात कुठल्या गोष्टीनं किंवा घटनेनं न होता थेट अस्तित्वाच्या मुळावर इतकं खोल चिंतन करून का व्हावी? असं वाटत नाही का की या एकाच ओवीत ज्ञानेश्वर माऊलींनी जणू काही संपूर्ण वेदांताचं सार आपल्यासमोर ठेवलंय? यावर नक्की विचार करून बघा.